जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे, डावा हात मांडीवरच. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याकडे 7 वेळा न्यायचं आहे. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याकडे 7 वेळा नेऊयात. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आपण आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही, मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या पोटावरच डाव्या बाजूला दाबून धरायचा आहे, आपल्या नाभीच्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा, आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. आता आपण परत आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आपले निर्मल चरण आमच्या हृदयामध्ये प्रस्थापित करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे, मी कुणाचाही दोषी नाही. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे, आपण डोकं दुखताना दाबतो तसा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही,
द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून मला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरायचा आहे आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज फिरवायचा आहे 7 वेळा. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. कृपा करून आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीशी एकरूप करा. आता आपण आपले दोन्ही हात आपल्या पांडीवर ठेवायचे आहेत. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये सावकाशपणे डोळे मिटायचे आहेत आणि ध्यानामध्ये जायचं आहे. श्रीमाताईंची अमृतवाणी ग्रहण करायचे. आमचा प्रणिपात एवढ्या थोड्या वेळातच संगमनेरला सहयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हणजे एक फारच मोठं समाधान आहे. कुंडलिनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होतं. जनक राजांनी एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षात्कार दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षात्कार घ्यावा लागला. अशी 1-2 उदाहरणे आपल्याला पूर्वकाळात मिळतात. इतिहास सुद्धा असं सांगतो की फारच कमी लोकांना आत्मसाक्षात्कार झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेषतः महाराष्ट्रात, आणि त्यांनी अनेकोपरी समजावून सांगितलं की आत्मानुभवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेलं नाही. आंधळाला जशी दृष्टी नसते तशीच मानवाला जोपर्यंत तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला सत्य कळू शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फार तर फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो, पण कोणत्याही धर्मातला मनुष्य, मग कोणत्याही तो जातीचा असे नका, कोणत्याही वर्णाचा असे नका, कोणतेही पाप करू शकतो. त्याला कोणी रोखू शकत नाही, कारण त्याला रोखणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही, म्हणून ते सामर्थ्य माणसामध्ये नाही की ह्या पापाच्या प्रलोभनातनं तो मुक्त होईल. पण आज संगमनेरला लोक चक्रांच्या गोष्टी करत आहेत, चक्रांची नावं घेत आहेत, त्याच्यावर बसलेले देवी देवता यांच्याबद्दल लहान लहान मुलं चर्चा करत आहेत. हे पाहून माझा आनंद गगनात मावत आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. जी गोष्ट 1-2 माणसाला माहित होती, जी फारच कमी लोकांनी अनुभवली, अशी आज सर्वत्र सामाजिक होऊन बसलेली आहे. सहयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हणजे असे की सदाचरणाने मनुष्याला पूर्णत्व येऊ शकत नाही. आत्मानुभवाने त्याला पूर्णत्व येतं. जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तोपर्यंत आपल्याला खरं आणि खोटं ह्याचा पूर्ण अंदाज, संपूर्ण कल्पना येऊ शकत नाही. त्याशिवाय आत्मानुभव म्हणजे
जीवाशिवाची भेट म्हणजे परमेश्वराशी संबंध, म्हणजे परमेश्वरी शक्तीचा आपल्यामध्ये आलेला संबंध प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो आणि तिचा प्रवाह वाहत आहे, आणि ह्या सर्व प्रकाशाला आपण सहजच एका बटननी दाबून प्रकाशात आणू शकतो. तसंच मानवामध्ये सुद्धा परमेश्वराने सर्व सुंदर व्यवस्था करून ठेवलेली आहे कुंडलिनीची. त्याला काही शिक्षण नको, त्याला काही डिग्री नको, त्याला काही फार मोठी पदवी नको, राजकारण नको, काही नको. मानव असला म्हणजे झालं. प्रत्येक मानवाला हा जन्मसिद्ध हक्क आहे की तो ह्या परमेश्वरी शक्तीला प्राप्त हो. त्यानेच मनुष्य समर्थ होतो, म्हणजे सम अर्थ लागतो, त्याचा अर्थ लागतो. त्याशिवाय माणसाला काहीही किंमत नाही. आज मोठ्या खुर्चीवर बसला तर उद्या त्याला लोक लाथाडून टाकतील. पण संतांचं तसं नाही. संतांना लोकांनी किती त्रास दिला, किती छळलं, तरी आज सुद्धा लोक त्यांच्या नावाचं स्मरण करून स्वतःला धन्य समजतात. पण संतांना मानूनच कार्य होणार नाही. आम्ही या संतांना मानतो, त्या संतांना मागतो, अशी मी पुष्कळ मंडळी पाहिली. पण बघते काय की जे लोक संतांना मानतात त्यांच्यामध्ये संतांचे कोणतेच गुण आलेले नाहीत. नुसतं मानून आम्ही समजा कुणाला मानलं की हे फार मोठे आहेत, त्यांनी आम्हाला संतांचे अधिकार येत नाहीत. समजा जर आम्ही म्हटलं की आम्ही इंग्लंडच्या राणीला फार मानतो म्हणून आम्ही काही इंग्लंडच्या राणी होऊ शकत नाही. उलट जर आम्ही तिला भेटायला गेलो तर ती भेटणार सुद्धा नाही. तेव्हा आमच्यामध्ये काही त्या भावनेचा, त्या विचाराचा, त्या भक्तीचा परिणाम येत नाही. तेव्हा हे काय गौड बंगाल आहे असं लोकांना समजतं की हे काय चाललेलं आहे. त्यांच्या विचारात हा काहीतरी प्रकार समजून येत नाही. परमेश्वर जर आहे आणि जर परमेश्वरी शक्ती आहे तर आम्ही परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वराने आमच्या सेवेला हजर राहिलं पाहिजे अशी कल्पना लोकांची असते. मग त्यात दिशाभूल करणारे बरेच लोक असतात. तुम्ही इतके गुरुवार करा, इतके शनिवार करा आणि वाचतील पैसे ते मला द्या, नाहीतर तुम्ही सप्ताह मांडा, अखंड भजन करा, अमुक करा, तमुक करा. अरे पण तुमचा योग झाला नाही, तुमचा संबंध झाला नाही, तुमचं कनेक्शन झालं नाही, तुम्ही टेलिफोन कुणाला करता? आत्मानुभव हा माणसाला मिळवला पाहिजे आणि मिळविता येतो, आणि तो मिळवल्याशिवाय माणूस हा अर्धवट राहून जाईल, त्याची पूर्ण स्थिती येणार नाही. ह्याचे अनेक फायदे आहेत. आता मी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ फार आहे, त्याच्यावर विचार केला की या दुष्काळाचा काय इलाज केला पाहिजे. दुष्काळाचा इलाज इथे झाडे असायला पाहिजे. झाडे नसली तर परमेश्वर कशाला इथे पाऊस घालेल. हे एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळामध्ये जर इथे झाडे नसली तर पाणी येणार नाही, ते वर्तुळ पूर्ण होत नाही. जर तुम्ही इथे झाडे लावली तर पाणी येईल, पण झाडे लावण्याची सोय नाही. झाडे लावली तर लोक कापून येतात, कारण त्यांना सरपण नाही. तेव्हा त्याच्यासाठी काय करता येण्यासारखं आहे सहयोगामध्ये. सहयोगाची किंमत इतकी जबरदस्त आहे की ऑस्ट्रियामध्ये अशी परिस्थिती आली की तिथे ऍसिड रेन म्हणून, आता आपल्याकडे फार कमी आहेत इंडस्ट्रीज, तिकडे पुष्कळ आहेत, आणि त्याच्यामुळे त्याचे जे धूर आकाशात गेले त्याच्यामुळे एक ऍसिड रेन म्हणून पाऊस तयार झाला. म्हणजे पावसामध्ये ऍसिड आलं, त्यामुळे ही झाडं मरू लागली. मरू लागल्यावरती त्यांनी असं सांगितलं की आता ह्या झाडांना जर कोणी वाचून दाखवेल तर त्यांना आम्ही फार मोठी पदवी देऊ. एक आपले सहयोगी ते UN मध्ये ॲग्रिकल्चरचे ॲडवायझर आहेत, फार मोठ्या पदवीवर आहेत. तर ते
चैतन्यमय माझ्यापासून पाणी घेऊन गेले आणि 4 थेंब प्रत्येक झाडावर टाकलं. सगळी झाडं मरत होती. 60 वर्षाच्या वरची झाडं तर तगली नाहीत, पण बाकी सगळी तगली आणि व्यवस्थित आहेत. जर ही झाडं ऍसिड रेनला बचावून राहतात, तर मी असा विचार केला की जर महाराष्ट्रात आपण ही एव्हरग्रीनची झाडं लावली, जी सदा सर्वदा हिरवी असतात आणि त्यांना पाणी कमी लागतं, तर ह्या झाडांमुळे इथे पाऊस खूप पडेल. तसंच ही झाडं मनुष्य तोडू शकत नाही, कारण त्याची बांधणी असते की त्याला बुंध्याला मनुष्य पोचू शकत नाही. दुसरं, हे झाड जाळायच्या उपयोगाचं नाही, भुरकन जळून जाईल. तिसरं म्हणजे ह्या झाडाला जे कोन्स असतात ते दगडी अगदी दगडासारखे असतात, पण खरोखर असतं ते लाकूड. ते लाकूड जर तुम्ही जाळलं तर तुम्हाला सरपणाला सुद्धा व्यवस्था होऊ शकते. पाऊस येईल, त्यांनी शेती ठीक होईल, आणखी त्यांनी तुम्हाला जे सरपण पाहिजे तेही व्यवस्थित मिळू शकतं. असा विचार मी केल्यावर मी ही झाडं इथं मागवली आणि आमचे सर्व जगातले जेवढे सहयोगी आहेत त्यांनी सरळ हाताने ती झाडं इथे आणून दिलेली आहेत. त्याच्यावर आता माझा प्रयोग चाललेला आहे. पण मला माहिती आहे हा प्रयोग अत्यंत यशस्वी होणार आहे, कारण त्याच्या आधी आम्ही सूर्यफुलावरती प्रयोग केला, तर सूर्यफूल एवढं मोठं आलं, ते 2 माणसाला उचले ना. त्याच्यातली एवढ्या मोठमोठ्या बिया बघून कुणाला वाटणार आहे सूर्यफुलाच्या बिया आहेत. नंतर त्यांनी सांगितलं की आमच्या त्या जागेमध्ये तुम्ही तांदूळ लावू शकत नाही. तर म्हटलं आम्ही लावणार तांदूळ हमखास, आणि तेही आम्ही बासमतीचे लावले. 60 किलो तांदूळ लावले तर त्याच्या 70 पोती निघाली आमची. जर त्याच्या मी नुसते 20 तुम्हाला वाटलंय, तर अनेक प्रकारे आपण आपली शेती वाढवू शकतो. पाण्याची व्यवस्था होऊ शकते, आणखीन आपल्याला शेती वाढवू शकतो. ज्या ठिकाणी सहयोग वाढतो, आरडगावला पाण्याचा एक थेंब नसायचा, अगदी सुकलेलं गाव होतं, तिथे त्या एड्या बाबळ्या होत्या फक्त आणि काहीही नव्हतं. तिथे सहयोग जमल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दगड फोडून लोकांनी पाणी काढलं, तिथे इतक्या विहिरी झाल्या. तसंच आमचं नांदगाव माझ्या आईचं माहेरघर होतं. मी गेले तर माझ्या डोळ्याला पाणी आलं तिथली स्थिती बघून. त्या ठिकाणी सहयोग जमल्याबरोबर तिथे मुळा नदीतनं दगड फोडून पाणी आलं आणि तिथे सगळं हिरवीगार झालं. सगळीकडे दुष्काळ असताना त्या आरडगावी मात्र दुष्काळ नाही. ही परमेश्वरी शक्ती आहे आणि तिला बरोबर समजतं कुठे जायचं. जे संतांना छळलं, जी संतांनी मेहनत केली, त्यावेळेला अशी सामाजिक परिस्थिती खराब होती की त्यांनी जे जे म्हटलं त्याच्याबद्दल त्यांना लोक छळत असतात. जातीपाती विरुद्ध, धर्मांधते विरुद्ध ह्या संतांनी एकटे उभे राहून झेंडे उभारले. ऋषी सरस्वतींचं असं म्हणतात की रस्त्यात जर एखादा कुठे शेंदूर फासून एखादा मनुष्य बसला असेल तर ते जाऊन त्या दगडावरती